या तरुणाचं 2 दिवसांपूर्वीच लग्न ठरलं आणि संक्रांत जीवावर उठली। ही अत्यंत भयानक घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ही हृदयद्रावक घटना नाशिक येथे घडली आहे। सोनू धोत्रे असे या तरुणाचं नाव आहे। सोनू हा गुजरातला राहायचा। तो गुजरातहून नाशिकला आपल्या बहिणीला भेटण्यासाठी आला होता। मात्र बहिणीची भेट घेण्या अगोदरच या तरुणासोबत अत्यंत भयानक अशी घटना घडली। बहिणीला भेटायला जात असतानाच नायलॉन मांजामुळे या तरुणाचा गळा चिरल्यामुळे जाग्यावरच मृत्यू झाला। सोनूला रक्तबंबाळ अवस्थेमध्ये तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र तोपर्यंत त्याचा जीव गेला होता। 2च दिवसांपूर्वी सोनूचं लग्न ठरलं होतं। मे महिन्यामध्ये त्याच्या लग्नाची तारीखही निश्चित झाली होती। त्यामुळे धोत्रे कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण होतं। मात्र अचानक अशी हृदयद्रावक घटना घडल्याने त्याच्या संपूर्ण कुटुंबावर अवघा दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अशाच काही घटना इतर जिल्ह्यांमध्ये देखील घडल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका नोकरीवर जाणाऱ्या फौजदाराचा नायलॉन मांजामुळे गळा कापला गेला आणि अतिरक्तस्रावामुळे हा पोलीस फौजदार जागेवरच बेशुद्ध झाला। दीपक पारधे असे या पोलीस फौजदाराचं नाव आहे। त्याचबरोबर भंडाऱ्यामध्ये देखील दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणाचा नायलॉन मांजाने गळा कापला। मात्र त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचा जीव वाचला। संक्रांतीमध्ये नायलॉन मांजाचा वापर करणे टाळले पाहिजे। यामुळे अनेकांचे निष्कारण जीव जातात। माणसांसोबतच पक्ष्यांचे देखील या नायलॉन मांजामुळे जीव जातात। त्यामुळे या नायलॉन मांजावर बंदी आणली पाहिजे। तुमचं याबद्दल काय मत आहे ते कमेंट मध्ये नक्की कळवा। काळजी घ्या व सुरक्षित राहा व या बातमीला जास्तीत जास्त शेअर व लाईक करायला विसरू नका।